खोट्या जन्मतारखेचा पुरावा सादर करत लग्न करून फसवणाऱ्या अल्पवयीन तरुणास अटक। फ्री इंटरनॅशनल ब्युरो ऑफ मॅरेज या मंगल कार्यालयामध्ये सागर तात्याबा सरोदे वय वर्ष 20 राहणार कोयाळी तालुका खेड जिल्हा पुणे या तरुणानं एका मुलीबरोबर लग्न केलं होतं। यामध्ये मुलीचं वय 20 वर्ष पूर्ण आहे तर मुलाचं वय 20 वर्ष 3 महिने असून लग्नास तो अपात्र असून अल्पवयीन असल्याचं आढळून आलंय। शाळेच्या दाखल्यावर प्रथमतः खाडाखोड करून 1 वर्ष अधिक वय वाढवून त्या आधारे बनावट आधार कार्ड तयार करून लग्न करण्यास कागदपत्र दिलेली आहेत। मुलीचे वडील यांनी अधिक माहिती घेतली असता मुलगा हा वयानं अल्पवयीन असून त्याला कागदोपत्री फसवणूक करत लग्न केलंय। तपासादरम्यान मंगल कार्यालय आणि अल्पवयीन मुलगा हे 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। VNS कायद्याअंतर्गत यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। तर गुन्ह्याच्या तपासामध्ये जे आरोपी निष्पन्न होतील ज्यांनी त्यांना मदत केली आहे त्यांना आरोपी करून पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल असं प्रतिपादन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी केलंय। कागदपत्र दाखवून अल्पवयीन मुलांनी लग्न केलंय, काय प्रकार आहे नक्की काय? आळंदी शहरामध्ये दिनांक 7/7/2024 रोजी फ्री इंटरनॅशनल ब्युरो ऑफ मॅरेज आळंदी या मंगल कार्यालयामध्ये सागर तात्याबा सरोदे वय 20 वर्ष राहणार कोयाळी याने एका मुलीबरोबर लग्न केलं होतं। यामध्ये मुलीचं वय हे 20 वर्ष आहे आणि मुलाचं वयसुद्धा 20 वर्ष आहे। यामध्ये मुलाने मंगल कार्यालयामध्ये जे कागदपत्रे लागण्यासाठी सबमिट केले त्यामध्ये त्याने शाळा सोडल्याचा दाखला दिला होता। त्यामध्ये त्याची जन्मतारीख ही 2004 होती, 4 नमूद करण्यात आली होती, परंतु प्रत्यक्ष ज्यावेळेस खात्री केली गेली त्यावेळेस त्याची जन्मतारीख ही 2003 आहे आणि 3ला त्याने खाडाखोड करून 4 तयार करून त्याचं वय 21 वर्ष आहे असं भासवून ते लग्न लावलं होतं। अशी तक्रार आमच्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये मुलाविरुद्ध आणि मंगल कार्यालयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर मुलाला अटक करण्यात आलेली आहे गुन्ह्यामध्ये आणि त्याचा तपास पुढे सुरू आहे। हे बनावट लग्न लावल्याप्रकरणी संबंधित जेवढे मदतनीस होते त्यांच्यावर अद्याप कारवाई केली आहे। यामध्ये मुलाकडे चौकशीमध्ये असं लक्षात आलं आहे की मुलाने त्याचे जे शाळा सोडल्याचा दाखला आहे त्यामध्ये खाडाखोड करून आधार कार्ड तयार केलं होतं आणि आधार कार्डच्या बेसवर त्याने ते लग्नाचे कागदपत्र सबमिट केले होते। आता आमच्या सध्याला तपासामध्ये मंगल कार्यालय आणि मुलगा हे 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। गुन्ह्याच्या तपासामध्ये जे आरोपी निष्पन्न होतील ज्यांनी त्यांना मदत केली आहे त्या सर्वांना आरोपी करून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल। कोणत्या कायद्याअंतर्गत यांच्यावर कारवाई करण्यात? यांना BNS कायद्याप्रमाणे यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे।